जगद्विख्यात तत्त्वज्ञानी, थोर प्रबोधनकार, युग परावर्तक, राष्ट्रसंत भगवान बाबा या गौरव ग्रंथातील पहिला लेख आहे. क्षत्रिय कुळातील वंजारी समाजाचा इतिहास. इतिहास हा कुळाचा असतो. आपलं कुळ आपल्याला माहीत असलं पाहिजे. ही प्रत्येकाच्या मनातील भावना असते. तशी भावना असणं हे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. आपण ज्या वंशात, धर्मात, कुळात आपला जन्म झाला आहे, त्या धर्माचा, कुळाचा, वंशाचा इतिहास जाणून घेणे, माहीत असणे खूप आवश्यक आहे. इतिहास हा नेहमीच प्रेरणादायी असून बोध घेण्यासाठी असतो. त्याचबरोबर भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी तो प्रेरणास्रोत देखील असतो. आजच्या भारत देशामध्ये प्राचीन काळी म्हणजे मानवलोक आरंभ वेळी जगतपालक ब्रह्मा, जगदरक्षक विष्णू आणि जगतसंहारक महेश अशा पद्धतीने ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी मिळून सृष्टी निर्माण करण्यासाठी सुरुवातीला सप्तऋषी निर्माण केले होते व तदनंतर ऋषीमुनी यांच्यासह देव, सूर, दैत्य, असुर, दानव, राक्षस, गंधर्व, यक्ष, किन्नर, वानर, नाग, चरण, निषाद, रीछ, अप्सरा, विद्याधर, सिद्ध, निशाचर, कुलदेव, स्थानदेव, ग्रामदैवत, क्षेत्रपाल यांच्यासह मानवाची सत्ययुगात निर्मिती केली. असं भारतीय धर्मशास्त्रात विविध धार्मिक ग्रंथ, त्यासोबतच पौराणिक साहित्य, कथा यामध्ये नमूद आहे. जसं युग बदललं तसं त्या पद्धतीने मानव रचना देखील बदलत गेली. सत्ययुग ते कलियुग हा प्रवास मानवी इतिहासातील ऐतिहासिक बदल असणारा आहे. सध्याचा आपला जो भारत देश आहे तो पूर्वीचा खूप मोठा विस्तृत असा प्रदेश होता, ज्यामध्ये सध्याचा अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश, नेपाळ आणि आजूबाजूच्या प्रदेशाचा भाग हा सबंध आर्यावर्त म्हणून प्रसिद्ध होता. पृथ्वीवर ऋग्वेद आणि उपनिषद यानुसार मानव निर्मिती करण्यासाठी ब्रह्मदेवाने सप्तऋषींची निर्मिती केली. अत्री, अंगरीस, पुलस्त्य, मरीची, पुलह, क्रतू, भृगु, वसिष्ठ, दक्ष आणि नारद याप्रमाणे सप्तऋषींची उत्पत्ती झाली. सप्तऋषींपैकी एक असणारे भृगु ऋषी हे सृष्टीचे निर्माते, ब्रह्मा यांचे गुरु, यासोबतच भगवान विष्णू यांचे सासरे व भगवान शिवशंकर म्हणजेच महादेव यांचे साडू होते. याच महान तपस्वी भृगु ऋषी यांच्या कुळात त्रेतायुगामध्ये जमदग्नी ऋषी यांचा जन्म झाला. आजपासून जवळपास 9400 वर्षापूर्वी जमदग्नी ऋषी यांचा विवाह देवी रेणुका यांच्याशी झाला. जमदग्नी ऋषी यांचे वास्तव्य हे त्या कालखंडातील ठिकाण म्हणजे हरियाणा येथील सरस्वती नदी तीरावर त्यांचा आश्रम होता. जमदग्नी ऋषी व रेणुका माता हे एकत्रितपणे तपसाधना करत असताना कैलासपती भगवान शिवशंकर हे आपले आराध्य दैवत यांची विधिवत पूजा करत होते. मनोभावे पूजा करत असताना जल अभिषेक करून ईश्वर चरणी जल समर्पित करत असताना अमृत जलाचा एक पवित्र थेंब भगवान शिवशंकर यांच्या ओंजळीतून निसटला व तो थेंब पृथ्वीच्या दिशेने गतिमान झाला. दरम्यानच्या काळात जमदग्नी ऋषी व रेणुका माता हे ध्यान साधना करून ईश्वर आराधना करत होते. ईश्वर आराधना करत असताना तो पृथ्वीच्या दिशेने गतिमान झालेला अमृततुल्य जलाचा थेंब थेट रेणुका माता व जमदग्नी ऋषी यांच्या ओंजळीत पडला.
ओंजळीत आदळल्यानंतर त्याच क्षणी त्याचे 4 थेंब तयार झाले आणि दुसऱ्या क्षणाला त्याच पवित्र अशा जलथेंबापासून 4 ओजस्वी तेजस्वी पुत्र ओंजळीत प्रकट झाले. ओंजळीत जे 4 दिव्य तेजस्वी ओजस्वी पुत्र प्रकट झाले त्यांना अनुक्रमे क्रमांक 1 वसुमंत, क्रमांक 2 वस्तू, क्रमांक 3 सुषेण आणि क्रमांक 4 विश्ववस्तू अशी नावे दिली गेली. भगवान शिवशंकर यांच्या ओंजळीतून सुटलेला जलाचा थेंब रेणुका माता व जमदग्नी ऋषी यांच्या ओंजळीत स्थिर होऊन त्यापासून 4 पुत्ररत्न प्रकट झाले म्हणून त्या 4ही मुलांना ओजस्वी पुत्र संबोधण्यात आले. हा विज्ञान युगात जरी चमत्कार वाटत असला तरी सुद्धा आध्यात्मिक धार्मिक परंपरेत मंत्रशक्ती ही सर्वश्रेष्ठ शक्ती असून सत्ययुगापासून कलियुगाच्या मध्यापर्यंत अनेक वेळा अशा पद्धतीने मंत्रशक्ती व ईश्वरीय शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक देवदेवतांचा जन्म झालेला आहे. हे वास्तव नाकारता येणार नाही. जसं माता पार्वती यांनी सुद्धा संबंध हिंदू धर्माचे आराध्य दैवत श्री गणेशाची निर्मिती सुद्धा स्नान करत असताना आपल्या शरीरावरील मळापासून केली होती. तसेच त्रेतायुगात आजचे आपल्या सगळ्यांचे ईश्वर प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्म देखील अयोध्या नरेश राजा दशरथ यांनी पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केल्यानंतर यज्ञातून प्राप्त प्रसादापासून झाला होता. त्याचप्रमाणे अष्टभैरव व पुढे कलियुगाच्या आरंभी ब्रह्मा विष्णू महेश यांच्यावर मंत्रित केलेले जल शिंपडले आणि सद्गुरू श्री दत्तात्रय यांचा देखील जन्म याच पद्धतीने झाला होता. त्याचबरोबर जगदविख्यात नाथ संप्रदायातील नवनाथ यांचा जन्म पण अशाच पद्धतीने झाला होता. दैवशक्ती हा विज्ञानाचा एक भाग आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण एकंदरीत हिंदू धर्म परंपरा आणि ग्रंथानुसार अनेक देवी देवता ऋषी मुनी सिद्ध पुरुष यांचा जन्म अथवा अवतार हा वेगवेगळ्या घटनांमधून झालेला आहे. याला वेगवेगळे धर्म ग्रंथ शास्त्र पुराण हे प्रमाण आहेत. जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांच्या पोटी याच दरम्यान भगवान विष्णू यांचे 6वे अवतार भगवान परशुराम यांनी देखील जन्म घेतला आणि अगदी बालपणापासून आध्यात्मिक गोडी निर्माण झाल्याने बालवयातच भगवान परशुराम हे तपस्या करण्यासाठी महेंद्र पर्वतावर निघून गेले होते. जमदग्नी ऋषी हे नेहमीच ध्यानस्थ असायचे, तपसाधना करायचे आणि याच दरम्यान 4 ओजस्वी पुत्र 4 दिशेने आश्रमाचे रक्षण करण्यासाठी नियुक्त केले होते. जमदग्नी ऋषी यांच्या साधनेसाठी देवी रेणुका माता या सरस्वती नदी तीरावरून मंत्रशक्तीने रेतीचे पात्र तयार करून दैनंदिन साधनेसाठी जल आणत असत. हा नित्यक्रम ठरलेला होता. बाल अवस्थेत असतानाच भगवान परशुराम हे महेंद्र पर्वतावर तपस्या करण्यासाठी निघून गेल्याने ओंजळीत प्रकट झालेले 4 ओजस्वी पुत्र आश्रमाचे रक्षण करत होते. हा नित्यक्रम चालू असताना एके दिवशी मात्र देवी रेणुका ह्या जल आणण्यासाठी नदी तीरावर गेल्या असता त्या ठिकाणी गंधर्व क्रीडा करत होते. सदर दृश्य पाहून देवी रेणुका यांचे लक्ष विचलित झाले. लक्ष विचलित झाल्याने मंत्रशक्तीचा प्रभाव कमी झाला. रेतीचे पात्र निर्माण झाले नाही. परिणाम स्वरूप देवी रेणुका माता यांना जमदग्नी ऋषीच्या साधनेसाठी जल घेऊन येणे शक्य झालं नाही. सदरची बाब जमदग्नी ऋषी यांनी दिव्य दृष्टीने पाहिली. जमदग्नी ऋषी क्रोधित झाले आणि देवी रेणुका त्यांच्या समीप आल्यानंतर जमदग्नी ऋषी यांनी आपल्या ओजस्वी 4ही पुत्रांना समीप बोलवून रेणुका माता यांचा शिरच्छेद करण्यास सांगितले. परंतु वडिलांनी आदेश देऊन 4 पैकी एकही पुत्र मातेचा शिरच्छेद करण्यास तयार झाला नाही आणि त्याच वेळी क्रोधित होऊन जमदग्नी ऋषींनी 4ही मुलांना आपल्या तपोशक्तीने मूर्छित केले. तदनंतर भगवान परशुराम यांचे आव्हान केले. आव्हान करताच भगवान परशुराम हे काही क्षणातच त्या ठिकाणी प्रकट झाले आणि वडिलांची आज्ञा ही शिरसावंद समजून क्षणाचा
देखील विलंब न करता देवी रेणुका माता यांचा शिरच्छेद केला. शिरच्छेद होताच शरीर जमिनीवर कोसळलं, धरणीकंप होईल अशी स्थिती निर्माण झाली. मात्र ही स्थिती पाहून जमदग्नी ऋषी हे हर्षित झाले. हर्षित होऊन त्यांनी भगवान परशुराम यांना वरदान मागण्यास सांगितले. त्यावेळी भगवान परशुराम यांनी निश्चल मूर्छित पडलेले शिवसाधनेतील पवित्र जलापासून उंजळीत प्रकट झालेले आपले चारही भावंड आणि मातेला संजीवन मंत्र शक्तीने सजीव करण्याबाबत विनंती केली. जमदग्नी ऋषी यांनी तात्काळ संजीवन मंत्राचा प्रभाव निर्माण करत माता रेणुका आणि अजीव केलेले 4 मुले यांना तात्काळ सजीव केले. भगवान परशुराम यांना आनंद अश्रू आले. वडिलांची इच्छा पूर्ण केली, कर्तव्य जबाबदारी पूर्ण केली, पण माझी माता आणि बंधू यांना देखील मी पुन्हा पाहू शकलो. भगवान परशुराम यांनी महेंद्र पर्वतावर पुन्हा जाण्यासाठी माता आणि बंधू यांची आज्ञा घेतली. निरोप घेऊन निघत असताना आपले ओजस्वी 4 बंधू यांना शुभ आशीर्वाद दिला की आपण आपल्या मातेच्या रक्षणासाठी स्वतःचा प्राणत्याग केला. ही आपली मातृभक्ती निश्चितच श्रेष्ठ आहे, कौतुकास्पद आहे. आपण आपली कुलवृद्धी करा, हा माझा आशीर्वाद आहे. आपल्या मातृभक्तीचं फळ म्हणून कलियुगामध्ये ब्रह्मक्षत्रिय ओजस्वी म्हणजे वंजारी या नावाने आपली ओळख निर्माण होईल व देवी रेणुका या माहूर येथे प्रकट होऊन रेणुका माता रूपाने आपलं कुळ रक्षण कुलदेवी म्हणून करतील. हा आशीर्वाद देऊन ब्रह्मचारी भगवान परशुराम तपसाधनेसाठी पुन्हा महेंद्र पर्वताकडे मार्गस्थ झाले. ओंजळीत प्रकट झालेले 4ही पुत्र पुढे वेगवेगळ्या प्रयोजनासाठी तीर्थयात्रेस गेले. प्रतिष्ठानपूरचे राजे, प्रतिष्ठानपूर अयोध्येच्या बाजूस आहे, म्हणजे सध्याची अयोध्या आहे त्याच्या बाजूचा जंगलाचा प्रदेश होता. महाराज मनू यांचे कुळ भारत देशातील हिंदू धर्मातील पहिले पूर्वज म्हणून संबोधले जाते. महाराज मनू व त्यांच्या पत्नी शत्रुपा यांना 2 मुलं व 3 मुली असा परिवार होता. महाराज मनू यांनी अनेक वर्ष पृथ्वीवर राज्य केले. सबंध पृथ्वीवर त्यांचे राज्य होते. दरम्यानच्या काळात महाराज मनू यांच्या इक्ष्वाकू वंशात त्रेतायुगात अयोध्या नरेश राजा दशरथ यांच्या पोटी भगवान विष्णूचा 7वा अवतार प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्म झाला होता. जमदग्नी ऋषी आणि देवी रेणुका माता हे मात्र आपल्या आश्रमात स्थळीच साधना करत होते. जमदग्नी ऋषी यांच्या आश्रमस्थळी एके दिवशी सहस्त्रबाहू नावाचा क्रूरक्रमी राजा अचानक आला. त्यावेळी राजाने जमदग्नी ऋषी यांच्याकडे स्नेहभोजनाची मागणी केली. अन्न हे पूर्ण ब्रह्म असल्याने ऋषींनी होकार दिला आणि तयारीला लागले. नवनिधी अष्टसिद्धी प्राप्त असलेले जमदग्नी ऋषी यांच्याकडे कामधेनू गाय देखील होती. कामधेनू गायीला आव्हान करताच पंचपक्वान्नाचे भोजन उपलब्ध झाले. भोजन तयार करून तृप्त झाल्यावर त्या दुष्ट राजाची नजर कामधेनूवर पडली. क्षणात हजारो लोकांना भोजन देणारी कामधेनू आपल्याकडे असले पाहिजे अशी त्याला दुर्बुद्धी सुचली आणि कामधेनूची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली आणि त्याने जमदग्नी ऋषी यांच्याकडे कामधेनू गायीची मागणी केली. कामधेनू ही इंद्राची अनामत असल्याने ती आपण परस्पर देऊ शकणार नाहीत असे स्पष्ट शब्दात जमदग्नी ऋषी यांनी सहस्त्रबाहू राजाला सांगितले. पण त्या दुष्ट राक्षसी वृत्तीने उन्मात्त झालेल्या राक्षसी राजाने कामधेनू आपल्याकडे घेऊन जाण्यासाठी जमदग्नी ऋषी यांची हत्या केली आणि जबरदस्तीने कामधेनू हिरावून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना कामधेनू ही स्वर्ग लोकात निघून गेली. जमदग्नी ऋषी यांच्या सोबत देवी रेणुका माता यांनी देखील आपला प्राणत्याग केला. या घटनेची कल्पना भगवान परशुराम यांना ज्ञात झाल्यानंतर त्यांनी सहस्त्रबाहू राजाचा समूळ कुळनाश केला व पुन्हा तपश्चर्या करण्यासाठी महेंद्र पर्वत गाठला. भगवान परशुराम हे ब्रह्मचारी होते. जमदग्नी ऋषी व देवी रेणुका माता यांच्या उंजळीत प्रकट झालेले पुत्र वसुमंत व त्यांच्या पुढील वंशज कमंडकू ऋषी यांना 4 पुत्र झाले. रघुपती रावजीन, अधिपती लाडजीन, कणुपती मथुरजीन आणि शुभानुपती भुसारजीन. याप्रमाणे हा विस्तार चालू असताना द्वापार युगात पांडव आणि कौरव यांचे युद्ध चालू असताना युद्धस्थळावर भगवान श्रीकृष्ण यांनी पृथ्वीवरील सर्वात महान धर्मग्रंथ भगवद्गीता अर्जुनाला उद्देशून ज्ञानोपदेश करत असताना भगवद्गीतेमध्ये मानवी प्रजातीची 4 वर्णामध्ये रचना केली. त्यावेळी जाती व्यवस्था अस्तित्वात नव्हती तर वर्ण व्यवस्था अस्तित्वात होती. त्यानुसार क्षत्रियांचे गुणवैशिष्ट्ये
पुढील प्रमाणे संस्कृत श्लोकाद्वारे विशद केली आहे. शौर्य तेजो धरतीदक्ष युद्धे चपलयमनम दाणी शौरभावक्ष शास्त्र कर्म स्वभावजनम. शौर्य शूरवीरता, तेज तेजस्वी, धृती धैर्य, दक्ष चंचल, चतुर धाडसी, संकटात माघार न घेणारा आणि दान करणारा, ईश्वरभाव ईश्वराला मानणारा, आध्यात्मिक. त्यानुसार क्षत्रिय वंशात जन्म घेणाऱ्या व्यक्ती समूहाची कुळाची गुणवैशिष्ट्ये आहेत. भारत देशात अगदी इसवी पूर्व म्हणजे प्राचीन काळापासून विविध संस्कृती, विविध धर्माचे विविध लोक आपापल्या प्रथा परंपरानुसार आज तागायत गुण्यागोविंदाने राहत आहेत. देवी रेणुका माता यांच्या वंजळीत प्रकट झालेले वसुमंत कमंडकू ऋषी यांच्यापासून पुढील कुळ रघुपती, अधिपती, कानुपती आणि सुभानुपती यांच्या कुळातील वंशज हे त्यागी, शौर्यवान, लढाऊ, काटक, रूपवान, प्रचंड मेहनती, प्रामाणिक, बाणेदार, स्वाभिमानी, ध्येयवादी, क्षत्रिय असल्याने प्रचंड बलशाली, कडवट, लढाऊ, बाणा या सर्व गुणांनी संपन्न असणारा ओजस्वी हा लोकसमूह कलियुगात वंजारी या नावाने ओळखला जाईल. हे ज्येष्ठ बंधू भगवान परशुराम यांचे आशीर्वचन असल्याने वंजारी नावाने कलियुगात प्रसिद्ध झाले. याचा संदर्भ नवनाथ भक्ती ग्रंथ कथासार अध्याय 28 मध्ये कलियुगाच्या आरंभी जगदविख्यात नवनाथ संप्रदायातील भर्तारीनाथ यांचा सांभाळ करणारे व्यापारी हे वंजारी, त्या वृक्षभटक वंजारे अशी ओवी आहे आणि त्याचा स्पष्ट उल्लेख देखील ग्रंथात नमूद केलेला आहे. उपजीविकेसाठी व्यापार आणि दळणवळण म्हणजे एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात मौल्यवान वस्तू असलेल्या धनद्रव्य, हिरे, मोती व मौल्यवान वस्तू यांचा व्यापार, वाहतूक हा समाज पूर्वीपासून करत होता. या निमित्ताने देशोदेशी फिरण्याचा देखील योग येत होता. आशियाई देशातून मसाल्याचे पदार्थ, मौल्यवान वस्तू इत्यादी सोबतच या समाजाचा मुख्य व्यवसाय राजे महाराजे यांची संपत्ती, खजिने, धनद्रव्य, राजकन्या, राजमाता, राजपत्नी, युद्ध साहित्य याची वाहतूक करणे हा होता. ओजस्वी ते वंजारी हा क्षत्रिय समूह प्रचंड प्रामाणिक असल्यामुळे राजे महाराजे यांचा प्रचंड विश्वास संपादन झाल्याने समाजाची जबाबदारी व व्यवसाय पण पुढे पुढे वाढत गेला. तसेच वंजारी समाज आपली जबाबदारी आणि व्यवसाय अगदी सचोटीने प्रामाणिकपणे पार पाडत असल्याने इतिहासकालीन परिस्थितीत कोणत्याही राजाचा खजिना, धनद्रव्य, संपदा व आप्तजन यांना दगाफटका झाल्याचे ऐकवात नाही. व्यापार करत असताना मध्य आशियाई भाग व सबंध भारत देश याचा मध्य म्हणून हा क्षत्रिय समूह काही काळ राजस्थानमध्येच स्थिरावला. दरम्यानच्या काळात चित्तोडगडचे राजे शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या सैन्यामध्ये सुद्धा याच क्षत्रिय समूहातील अनेक शूरवीर सहभागी होते. सन 15व्या-16व्या शतकामध्ये व्यापार कमी करून हा समाज शेतीकडे वळला. शेतीसाठी सुपीक जमीन आणि सुपीक प्रदेश हवा आणि कुलदैवत रेणुका माता यांच्या सानिध्यात राहून कुलविस्तार व्हावा म्हणून देशाच्या दक्षिणेकडील घनदाट अरण्य व प्रचंड डोंगराळ पण सुपीक जमीन असणाऱ्या दक्षिण भारतातील माहूर येथे कलियुग आरंभी देवी रेणुका यांनी पुत्र परशुराम यांना दर्शन देऊन आपले उर्वरित पुत्र कलियुगातील वंजारी यांच्या कुलदैवत स्वरूपात शुभ आशीर्वाद देण्यासाठी सद्गुरू दत्तात्रय यांचा जन्म झाला. त्याच पवित्र ठिकाणी डोंगर माथ्यावर आपलं वास्तव्य निर्माण केलं. त्यामुळे आपल्या कुलदैवताच्या सानिध्यात हा समाज वास्तव्यास आला. 17व्या शतकात या समाजात नाथ संप्रदायातील संत अवजीनाथ महाराज यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यात झाला. नाथ संप्रदायातील संत अवजीनाथ महाराज यांचे अलौकिक योगदान आहे. संत अवजीनाथ महाराज यांनी आपले कार्य पूर्ण केल्यानंतर मिरपूर, लोहारे तालुका, संगमनेर जिल्हा, अहमदनगर या ठिकाणी संजीवन समाधी घेतली. महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली राजमाता जिजाऊ यांच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्य साकारत होते. या स्वराज्याच्या निर्मितीत याच क्षत्रिय समूहातील अनेक शूरवीर, सरदार, मावळे सहभागी होते. आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका होत असताना सुद्धा मुख्य भूमिकेत अनेक वीर याच समूहातील व्यापारी होते. शूरवीर योद्धे, राजे, गरजे, त्याचबरोबर निजामशाहीला अद्दल घडविण्यासाठी तसेच सर्वसामान्य लोकांमध्ये असणारी भीती नष्ट होऊन आत्मविश्वास जागृत व्हावा म्हणून हैदराबाद येथील निजामाच्या राजवाड्यावर नोटीस देऊन हल्ला करून आपल्या शौर्याने निजामशाहीला शह देणारे देवगाव तालुका केज येथील शहाजी मुंडे व मौज तालुका बीड येथील यादवराव खाडे हे शूरवीर
योद्धे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर देशाच्या स्वातंत्र्यासाठी व मराठवाडा मुक्तीसंग्रामात अनेक शूरवीर योद्धे याच वंजारी समाजातील सहभागी होते. गोदावरीच्या पट्ट्यात व डोंगराळ भागात हा समूह कायमस्वरूपी वास्तव्यासाठी स्थिरावला. 1872 मध्ये इंग्रज व्हाईसरॉय लॉर्ड मेयो यांच्या काळात जनगणना झाली. त्याचवेळी नेमकं मराठवाडा व महाराष्ट्राचा काही भाग, ज्यामध्ये वंजारी हा क्षत्रिय समाज जास्त प्रमाणात वास्तव्यास होता, हा भूभाग हैदराबाद स्थित निजामाच्या राजवटीत असल्याने इंग्रज यांनी केलेल्या जनगणनेत वंजारी समाजाची लोकसंख्या कमी प्रमाणात दिसून आली आणि पौराणिक ओजस्वी ते वंजारी हा प्रवास इंग्रजाच्या काळात वनात राहणारा समुदाय असल्याने वंजारी शब्दप्रयोग प्रचलित झाला आणि याच क्षत्रिय समूहाला वंजारी असे कागदोपत्री इंग्रज यांनी केलेल्या जनगणनेच्या नंतर अधिकृत संबोधण्यात आले. पौराणिक काळापासून ओजस्वी ते वंजारी हा प्रवास कागदोपत्री शिक्कामोर्तब झाला. महाराष्ट्रात हा क्षत्रिय समूह बऱ्यापैकी असून तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यात अल्प प्रमाणात व देशभरातील वेगवेगळ्या प्रांतात अगदी तुरळक म्हणजे काही कुटुंब रोजगार व्यवसायाच्या अनुषंगाने वास्तव्यास आहेत. तसेच विदेशात पण व्यापार, उद्योग, व्यवसाय, नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशात काही कुटुंब वास्तव्यास आहेत. रघुपती रावजीन वंजारी, अधिपती लाडजीन वंजारी, कानुपती मथुरजीन वंजारी आणि सुभानुपती भुसारजीन वंजारी या 4 उपप्रवर्गात विखुरलेला वंजारी समाज भगवद्गीतेमध्ये नमूद क्षत्रिय कुळातील गुणवैशिष्ट्ये शौर्य, शूरवीरता, तेजस्वी, धृती, धैर्य, दक्ष, चंचल, चतुर, धाडसी, संकटात माघार न घेणारा, दान करणारा, ईश्वरभाव, ईश्वराला मानणारा, आध्यात्मिक हे सर्व गुण हे क्षत्रिय वंशात जन्म घेणाऱ्या व्यक्तीचे समूहाचे असून प्रत्येक व्यक्तीमध्ये हे गुण ठासून ओतप्रोत भरलेले आहेत. आज देखील हे सगळे गुणवैशिष्ट्ये जशास तसे या समुदायात दिसून येतात. या गुणवैशिष्ट्याच्या अनुषंगाने अनेक नामवंत संत, महंत, सिद्ध पुरुष, उत्कृष्ट राजकारणी, अधिकारी, उद्योजक, व्यावसायिक या समाजात दिसून येतात. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील थोर संत अवजीनाथ महाराज, सद्गुरू संत वामनभाऊ महाराज व भगवान विष्णू यांचे अंशावतार, जगदविख्यात तत्वज्ञानी राष्ट्रसंत भगवान बाबा, ज्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने टपाल तिकीट प्रकाशित करून आंतरराष्ट्रीय स्तरावर बाबांच्या कार्याचा गौरव केला, ते थोर समाजसुधारक, प्रबोधनकार, महान तपस्वी, सामाजिक समतेचे जनक, जगदविख्यात तत्वज्ञानी, भागवत धर्माचे प्रचारक प्रसारक, त्याचबरोबर प्रखर राष्ट्रभक्त, योगविद्या, वेदशास्त्र पारंगत, नवनिधी, अष्टसिद्धी अर्जित ब्रह्मचारी, ऋषी, सिद्धपुरुष, आध्यात्मिक ज्ञानमार्गाने स्वातंत्र्य चळवळ अनमोल योगदान देणारे सद्गुरू राष्ट्रसंत भगवान बाबा राष्ट्रपुरुष तर होतेच, पण त्यासोबतच अहिंसा मार्गाने गोहत्या बंदी, अंधश्रद्धा निर्मूलनाचे जनक होते. सामाजिक समता स्थापित करण्यासाठी कृतिशील योगदान देत असताना शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजन समाजाच्या दारापर्यंत पोहोचवणारे आधुनिक भगीरथ ही लोक उपाधी प्राप्त महर्षी होते. इंग्रज आणि निजाम लोकांना एकत्र येऊ देत नव्हते. अशा वेळी अखंड हरिनाम सप्ताह ही संकल्पना स्थापित करून लाखो लोकांना एकत्र करत आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करून लाखो विचारवंताची फळी निर्माण केली. ध्येयाचे समुद्र म्हणून महंत पदाला भिक्षेची झोळी ही उपमा देऊन सामाजिक उद्रेक होऊ दिला नाही. त्याग ही संतांची, दैवतांची परंपरा असल्याने त्याचं पालन करत खूप मोठा सामाजिक संघर्ष टाळला. बहुजन समाजाला हक्काचं ज्ञानपीठ असावं म्हणून धोम्यगडाचा दसऱ्याच्या दिवशी शुभारंभ करत असताना दसरा मेळावा ही संकल्पना साकारली. आजही देशभरात दसरा मेळावा गाजतोय. भगवान बाबा यांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव म्हणून राज्याचे पहिले मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण यांनी धोम्यगडावर येऊन शासनाच्या वतीने धोम्यगडाचा भगवानगड असे नामकरण केले. आज तो देशाच्या नकाशावर मानाने स्थापित आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम व देशाच्या स्वातंत्र्य नकाशावर मानाने स्थापित आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम व देशाचं स्वातंत्र्य लढ्याच्या अनुषंगाने संत भगवान बाबा यांचे योगदान अतुलनीय आहे. भगवान बाबाच्या विचाराने प्रेरित होऊन नाशिकमध्ये क्रांतीवीर वसंतराव नाईक यांनी खानदेशात शिक्षणाचं जाळं विणलं आणि संत भगवान बाबा यांचे शैक्षणिक कार्य घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी सबंध नाशिक जिल्ह्यात व्ही.एन. नाईक नावाने खूप मोठे शैक्षणिक संकुल निर्माण केले.
तसेच पहिले खासदार ऊर्जा मंत्री बबनरावजी ढाकणे व तदनंतर समाजात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या रूपाने समाजाला विशाल देशव्यापी नेतृत्व मिळाले. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व देशाचे ग्रामविकास मंत्री असे नामांकित पद भूषवल्याने त्यांच्यामुळे समाजाला राष्ट्रीय स्तरावर ओळख प्राप्त झाली. रघुपती रावजीन वंजारी, अधिपती लाडजीन वंजारी, कानुपती मथुरजीन वंजारी आणि सुभानुपती भुसारजीन वंजारी या 4 उपप्रवर्गात असणारा वंजारी समाज कुलदैवत रेणुका माता, संत अवजीनाथ महाराज, संत सद्गुरू वामनभाऊ महाराज, राष्ट्रसंत भगवान बाबा व लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना आपले दैवत मानतात. हे सर्व वंजारी असून आडनाव मात्र त्या विभागात, राज्यात, देशात स्थानिक पातळीवरील प्रभावानुसार वेगवेगळे आढळतात. आडनाव हा त्या कालखंडातील प्रभाव असल्याने त्यामध्ये विभागानुसार काही ठिकाणी वेगवेगळी आडनावं आहेत, पण कुलदैवत रेणुका माता आणि दैवत भगवान बाबा हीच अंतिम आणि खरी ओळख आहे. हाच वंजारी समाजाचा वास्तविक व मूळ इतिहास आहे.